आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. इतकी खमंग आणि चवदार होते. ह्या पद्धतीने जर बनवली ना तर तुम्ही नेहमी बनवाल आणि न खाणारे सुद्धा बोट चटून पुसून खातील. इतकी चवीला भन्नाट अशी ही शेवग्याची शेंग होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. आता शेवग्याच्या शेंगा घेताना तुम्हाला कितपत घ्यायच्यात किंवा किती भाजी करायची त्याच्यानुसार घ्यायच्या आहेत. तर इथे शेवग्याच्या शेंगाला थोडा कट लावायचा आणि जे कट केलेला भाग असतो तो थोडासा कट करून टाकून द्यायचा. अशा प्रकारे त्याचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे केल्यानंतर शेंगा पाण्यात टाकून घ्यायचे आहेत. आता इथं अर्धी वाटी खोबरं मी किसून घेतलेलं छान असं भाजून घेते. खोबरं भाजलं की काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर त्याच तव्यावर 2 कांदे गॅसवर मी छान असे भाजून घेतले. त्यानंतर तव्यावरती ठेवलेले आहेत. बिना तेल टाकताच आपण हे भाजून घेतोय. 8 ते 10 लसणच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे भाजीची चव खूप भन्नाट अशी लागते. त्याच प्रकारच्या भाज्या खायचा सुद्धा कंटाळा येतो. आता लसण आणि कांदा थोडासा भाजला की खसखस इथं टाकून घ्यायचे. साधारण 1 चमचा मी खसखस टाकून घेतलेली आहे. गॅस बंद केला तरीही चालतो. आता गरम तव्यावरच ही खसखस छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस भाजायला बिलकुल वेळ लागत नाही. त्यामध्येच कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित असं हे भाजून झालेलं आहे. याला थोडंसं काढून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. शेंगा उकडून घेण्यासाठी हंडी ठेवली. त्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडी हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आणि साधारण 5-6 मिनिट ही शेंगा आपल्याला छान अशी उकडून घ्यायची आहे. यामुळे चव खूप छान लागते. आता तुमच्या आवडीनुसार इथं शेंगा लहान मोठ्या आकारात घेऊ शकता. थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आता याला 5-6 मिनिट आपण छान शिजवून घेऊ. शेंग शिजते तोपर्यंत हे थंड झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य हे टाकून घेऊया. टाकून घेतल्याच्या नंतर एकदम फाईन पेस्ट आपल्याला याची तयार करायची. ओबडधोबड बिलकुल ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे एकदम छान असं जर वाटलं नाही तर थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तर मस्त अशी पेस्ट आपली तयार झाली. शेंगसुद्धा छान शिजलेली आहे. आता ती हंडी जी आहे ती परत त्यातली शेंग वगैरे काढून घेऊन आपण त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेतले. ते इथे 2 पळी तेलाचा वापर करते. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता फोडणीसाठी जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये उकडून घेतलेली शेंग याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची. आता ही शेंग उकडून घेतली त्यामुळे परतून घेतली की चव याची छान लागते. ते याच्यामध्येच अर्धा चमचा लाल तिखट आणि चुटकीभर हळदी पावडर टाकून घेतली. आता हे शेंगाला छान असं परतून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे शेंगाला चव छान लागते. असं केल्यामुळे आता आपण इथं घरगुती काळं तिखट 2 चमचे टाकून घेऊया. तिखट टाकून घेतल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि परत जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत भाजी बनवायची त्याच्यानुसार हे वाटण टाकू शकता. तर इथे मी 4 ते 5 व्यक्तीची भाजी बनवते त्यामुळे सर्व वाटण मी इथं ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला सरभरीत भाजी बनवायची की जास्त शिरवा बनवायचा आहे त्याच्यानुसार इथं तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. हे 2-4 मिनिट परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सेपरेट झाल्याच्या नंतर आपल्याला इथं 1 चमचा धने जिरेची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला जे की होममेड आहे ते टाकून घेतलेलं आहे. ते टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊया. तर आता जे शेंग शिजवलेलं पाणी आहे थोडंसं टाकून घेऊया आणि 2 मिनिटासाठी आपल्याला ही शेंग जी आहे ती शिजवून घ्यायची. म्हणजे ही जी ग्रेव्ही टाकलेली आहे ती चांगल्या प्रकारे शिजते आणि तेलसुद्धा सेपरेट होतं. थोडंसं तेल सेपरेट झालं की परत आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पूर्ण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. शेवग्याची शेंग शिजवलेलं पाणी आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेलं शेंग शिजवून घेतलेलं पाणी आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता तुम्हाला शेरवा कितपत बनवायचा आहे किंवा सरभरीत भाजी बनवायची त्याच्यानुसार पाण्याचा वापर करू शकता. आता याला हलवून घेऊया आणि अगदी लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिट आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. एक उकळी आली की आपली भाजी तयार होते. तर 2-3 मिनिट आपण एकदम बारीक गॅसवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी चवीची शेवग्याची शेंगची भाजी आपली तयार झालेली आहे. तर मस्त झणझणीत आणि तितकीच खमंग ही शेवग्याच्या शेंगीची भाजी आपली तयार झालेली आहे. तर ही झटपट आणि चवदार रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.